कारण की उशीर भरपूर झालेला आहे मनोगत व्यक्त करण्यासाठी भरपूर काही कारण की जो प्रारंभीचा काळ जेव्हा सर्वप्रथम आम्ही भरतीसाठी तयार होतो प्रिपरेशन करायचं जेव्हा ठरवलं होतं तेव्हा कमी पास झालो आम्ही आज याच्यासाठी घेतलं होतं शिक्षण की आम्हाला फक्त तेव्हा आमच्या भागामध्ये आर्मी भरती होती दुसरा कुठलाही विषय नव्हता ते आम्हाला कारण की आम्ही शाळेमध्ये जेव्हा जातो आमचं एकच रूप होतं की जास्त अभ्यास आम्ही करत नव्हतो त्याच्यामुळे आम्ही पहिले ठरवलेलं होतं की आम्ही सर्वप्रथम काय करायचं आर्मी होतो त्याच्यानंतर जसं जसं भरती करण्यासाठी काय केलं त्याच्यानंतर समजलं की अभ्यास सर्वप्रथम सगळ्यात जरुरी आहे कुठलंही क्षेत्र असलं तुम्हाला सर्वप्रथम अभ्यास त्याच्यानंतर तुम्ही शारीरिक चाचणी पास केली तर तुम्ही रिटर्न टेस्टसाठी तुम्हाला भरपूर काही परिश्रम घ्यावा लागतो जेव्हा मी भरतीसाठी गेलो तेव्हा मला जवळपास 3 वेळेस मी क्लबची एक्झाम दिली आणि ते क्लबच्या एक्झाममध्ये 3 वेळेस रिझल्ट दिला होता आणि आमचं ग्राउंड होतं त्या कारणाने आम्हाला तेव्हा शिक्षणाला जाणीव झाली आणि खरं सांगायचं तर ती जाणीव घडून काढण्यासाठी आमचे मित्र सांगतात की आम्ही अकॅडमीत 11 महिने जवळपास 11 महिने शिकलो आणि तो प्रवास आमचा खूपच तिथे कारण आम्हाला ते अकॅडमीत खूप जरुरी अशाच गोष्टी आम्ही जेव्हा भरती होतो पहिले स्टार्टिंगला आम्हाला मजाकमध्ये आम्ही भरती करत होतो की चला ठीक आहे होईल आता होईल नंतर होईल पण जेव्हा 1-2 अटेम्प्ट केले त्याच्यानंतर समजलं की हे खूप जरुरी आहे अभ्यास जरुरी आहे परिश्रम जरुरी आहे तर जीवनात जर कधी आपल्याला जेव्हा आपण म्हणजे नैराश्य येतं कारण की जेव्हा आपण 2 भरत्या झाल्या 4 भरत्या झाल्या लोक आपल्याकडे बघतात की हे आता आपले परिश्रम आपल्याला माहीत असतात पण लोक आपल्या कोणत्या नजरेने बघतात की बाहेर गेलाय भरती करून आलाय म्हणजे बस टाइमपास करून आले हे टाइमपास करतात म्हणजे काही तोंडावर बोलायचं काही मागायचं अक्षरशः आम्ही जेव्हा भरती करायचो म्हणजे गावातून सुद्धा जाणं टाळायचो आम्ही काय करायचो बाहेरचं गावाच्या बाहेर भरती करायची कोणाला माहीत नाही झालं पाहिजे भरती नाही गेला कारण ती एक असं वाटतं की स्वतःसारखं 10-12 भरती झाली आणि आम्ही भरपूर परिश्रम घेतो त्यावेळेस एक सकाळी आम्ही सायकलला उठत होतो सकाळी 9:30 उठून सायकलवर गावात मुलाला उठवला त्याच्यानंतर आम्ही तिथे मेन रोडवर उठवला मग आम्ही रोडवर रनिंग काढला रोडवर रनिंग केल्यानंतर गावातले लोक उठायचे आम्ही घरी झालो जेव्हा मी वापस जायचो तेव्हा मला एक जागी असते तेव्हा जेव्हा नकळत परिश्रम केले तेव्हा यश भेटले आपण दाखवायचं परिश्रम न करता फक्त आपण काय आपल्या स्वतःसाठी जेव्हा आपल्याला पुढे जायचे स्वतःसाठी इमानदार परिश्रम करावा एवढं काही आज काय जास्त दाखवण्यासाठी भविष्यावर शक्य होईल परिश्रम हे स्वतःसाठी करा आणि स्वतःला पुढे जाण्यासाठी करा आणि परिश्रम जेव्हा आपण स्वतःसाठी करतो तेव्हा तुम्हाला यश भेटतं ही गोष्ट फक्त काय
आपल्यात कमी ती पूर्ण करू, तेव्हा आपण पुढे स्वतःचं टार्गेट अचीव करू शकतो किंवा पूर्ण करू शकतो. त्यासाठी मार्गदर्शन खूपच जरुरी आहे. मार्गदर्शन घ्या, चांगल्या माणसाचे मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शनाशिवाय होत नाही. नाहीतर आपण म्हणतोय मी करू दे, पण मार्गदर्शन घ्या, अकॅडमीज करा, कारण काळाची गरज आहे. आणि होईल तेवढं शक्य होईल तर स्वतःसाठी प्रयत्न करा. कोणाला दाखवण्यासाठी प्रयत्न करू नका. लाईफचं जर कधी आमचं सांगायचं, आता जे सर्व्हिसचं सांगायचं झालं, सगळ्यांनी सांगितलं खडतर जीवन आहे, सगळ्या गोष्टी आहे. खडतर जीवन सांगायचं झालं तर आता 17 वर्ष पूर्ण झाले, आता वाटत नाही काही. असं वाटतं आता 17 वर्ष गेले, आता आम्ही. पण जेव्हा कुठे फील्डमध्ये असतो किंवा एखाद्या बर्फाच्या ठिकाणी असतो, जेव्हा एक दिवस जात नाही तेव्हा माहिती येणारे दिवस जात नाही आणि जाणारे दिवस एवढे. आता 17 वर्ष वाटतं की आत्ता 4-5 वर्ष झाले असं तेव्हा भरती झालो आणि त्याच्यानंतर काय आता लगेच रिटायर झालो असं वाटत नाही. पण जे दिवस होते जाण्याचे ते एक दिवस आपण मोजत होतो. कारण की एक दिवस जेव्हा म्हणजे परिवारापासून इकडे काही एखाद्याचा कार्यक्रम असला, आमचे जवळपास भरपूर बंधू लोक त्यांच्या लग्नाला सुद्धा राहण्याची आमची ते झालेली आहे. किंवा एखादे काही दुर्दैवी कार्यक्रम असला त्यासाठी सुद्धा राहायला आम्हाला उपस्थित राहण्यात आम्हाला हे भेटले, म्हणजे आम्ही राहू शकलो नाही. या गोष्टी भरपूर असं वाटायचं की आपण लोक म्हणजे वावरत नाही. पण कसं जेव्हा काही गोष्टी म्हणजे जेव्हा भरती झालो तेव्हा नेशन फर्स्ट ही जी संकल्पना होती हिच्यावर आम्ही जोपर्यंत 17 वर्ष होतो त्यासाठी फौजमध्ये जेव्हा गेलो तेव्हापासून म्हणजे इमानदारीने काम केलं आणि इमानदारीने काम केलं. फौजने भरपूर काही दिलं. ज्या गोष्टी फौज शिकवते, फौजमध्ये आपण होतो फौज, पण फौजमध्ये ज्या गोष्टी शिकायला भेटतात त्या इथे कुठेच भेटणार. जी इमानदारी फौजमध्ये शिकायला भेटते ती इथे तुम्हाला कुठेच भेटणार नाही. फौजमध्ये सर्वप्रथम आम्हाला जेव्हा फौजमध्ये आम्ही इथे कोणाला रामराम बोलण्याचं एवढं आमचं ते नव्हतं. फौजमध्ये जेव्हा सकाळी सुटतो तेव्हा रामराम बोलतो, जेव्हा चहा प्यायची असते तेव्हा सुद्धा रामराम, तेव्हा जे पहिले काही गोष्ट असते तेव्हा रामाचं नाव घेतलं जातं. लोक फौजमध्ये म्हणजे एक गोष्ट सांगायची काय, फौज ज्या गोष्टी तुमच्या शरीरास म्हणजे अनुकरण लावण्यास भाग पाडते अशा भरपूर काही गोष्टी. डिसिप्लिन झालं, आता सकाळी सुटण्याचे म्हणजे एक गोष्टी शरीराला अशा जडून झालेल्या की त्या गोष्टी होणार. तुम्ही किती म्हणले तर त्या फौजी मास्टरच्या गोष्टी लांबून तुम्हाला दिसून येणार की ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे लांबून जर कधी एखादा चालत तो फौजी असू शकतो हे 99% लोक सांगू शकतात की त्याचे कारण चाल ढाल सगळ्या काही. कारण ती एक ट्रेनिंग आणि त्या जी कसोटी असते त्या कसोटीतून ते पूर्णपणे एक वेगळं त्यांचं अस्तित्व निर्माण होतं. आणि नवीन मुलांसाठी अजून एक गोष्ट, तुम्ही परिश्रम करा, परिश्रमाशिवाय काहीच नाहीये. जर तुम्ही म्हणसाल की लकीली होतं पण ते टिकत नाही, लई क्वचित आहे आणि ते आपल्यासोबत घडू शकतं असं नाही. तो लकी पर्सन आपण असू शकतो असं नाही. आपण परिश्रम करावे, आपण परिश्रमातून जे भेटेल त्याच्याकडे पूर्णपणे ते करा. आज परिश्रम करण्यास माणूस मागे पडतोय. थोडं परिश्रम करा आणि यश भेटतं. शेवटच्या म्हणजे जे शेवटचं लाईन आहे त्याच्यापर्यंत तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की भेटतं. कारण की माझे सांगायचं उद्दिष्ट, माझे 21 वर्ष पूर्ण झालेले होते. 21 वर्ष पूर्ण जाऊन 6 दिवस पूर्ण झाले तेव्हा माझं जॉईनिंग लेटर. असे गावामधले 2-3 उदाहरण आहे त्यांची एज मर्यादा लास्ट संपायला आली आणि ते भरती झाले, पण त्यांनी लास्ट पर्यंत जो प्रयत्न सुरू ठेवतो ते. नमस्कार, केबी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आला आहे वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा. तर या संदर्भामध्ये आज देश सेवा करून आलेले मागं नाही होता मला पुढे नाही जायचं. आपल्यासोबत एकनाथ भोये काबा त्यांनी गावकऱ्यांनी सहर्ष जंगी स्वागत केलं. तर या संदर्भात गरीबाचा पोरगा जर सीमेवरून जर सगळे संकट दूर करून गावाला पुन्हा भेटत असेल तर आपण काय काय संकट सही करावं लागतं तर आपण जाणून घेणार आहोत. एकनाथ भाऊ तुम्ही ते संकट सहन केले तर स्वतःच्या जीवावर तुम्ही परवा नाही करता, तुम्ही त्याच्यासाठी इतकं सहकार्य केलं. याचा आम्हाला 2 मिनिटं प्रतिक्रिया काय या संदर्भात जे आपल्याला देशासाठी जे काम करतो दिवस रात्र एक रात्र देशासाठी रक्षण होतं त्याचं जेव्हा आपण
एसीसी वापस आहे तर ते आपल्या कार्याची पूर्ण एक कार्यफळ आणि करण्याची आपल्यासाठी आशीर्वादाचं आपण मानलं जातं की आपण आपली पूर्ण सेवा देऊन आपल्याला घरपोच असं प्रत्येक सुविधा घरपोच म्हणजे भारतासाठी आपल्या देशासाठी कुठल्याही जवळ आपलं नाही पण आपण एवढं संकट सैन करून आलात बा तर या सर्वात आपल्याला काय काय अनुभव आले बा तुम्ही इतके 17 वर्ष किती तुम्ही काढले आणि अनुभव तसे बघायला गेलं प्रत्येक क्षेत्रात अलग अलग आहे जसं आपण आता सियाचीन तिथे जर बघितलं तर लोखंडाला हात लावण्याचे हात लोखंडाचे जर असं भरपूर गोष्टी जर आपण हॅलो सेव्हिंग केलं हो नंबर सेव माझ्याकडं तिथे जे कार्यक्रमात आहे मी एक 5 मिनिट थांबणार अशा भरपूर आहे जिथे तुम्ही जी तुमची फील्ड सर्व्हिस जाते तिथे समजा पाकिस्तान जेव्हा ध्यानाला तेव्हा संध्याकाळी आला संध्याकाळी टाकून दे. नसतो आम्हाला सोबत हा नक्की कर देऊन तुम्हाला परत नक्की कर संध्याकाळी टाकून देईल आपण वर्षात सांगते की दुश्मनापेक्षा तुम्हाला स्वतःशी लढावं आणि वातावरणाशी लढावं दुश्मन नंतर आपण स्वतःशी लढताना मग ह्या गोष्टी पूर्ण करून तुम्हाला एक काय करावं लागतं जेव्हा तुम्ही स्वतःला वाचवता त्याच्यानंतर तुम्ही देशाला वाचू शकता ही गोष्ट आपल्याला इथे सिद्ध करावं लागतं आणि खरतर जीवनाचं झालं तर सर्व्हिस ही खरी खरतर आहे पण त्याच्यात पण जे आपलं नेशन फर्स्ट म्हणतो आपण ज्या गोष्टी आपण देश सेवेसाठी आपण जर त्याग केला गेला तर आपण अनुभूती येते की आपण जे करतो ते एकच करतो आणि देश सेवेसाठी खरतर नाही कोणी मागे ठेवत कारण की जेवढं काही आपण जर म्हणतो की ज्या गोष्टी आपण जर कधी करायची आपल्याला खरतर वाटते जर आपल्या दिमागमध्ये देश सेवा म्हणून आपण जे काम करतो फक्त हा नीर आणि जर ही वर्दी घालतो तर ह्या वर्दीमध्ये आपल्याला ती गोष्ट जाणून घेतली की आपण जास्त काम करतो किंवा जास्त परिश्रम घेतो ह्या वर्दीमध्ये जेव्हा कुठल्याही गोष्टी जास्त सांगत असतो तेव्हा जेव्हा वरती आपण करतो तेव्हा हे संकट आपल्याला काय तर जे खतर नाही पाहिजे पण जेव्हा वरती राहतो तेव्हा ते खतर नाही पाहिजे आहेत भरपूर परिश्रम आहेत सगळ्या गोष्टी पण एक जर आपण देश सेवेसाठी आपण वापरायला विचारतो तर ह्या गोष्टी आपल्याला काय वाटतं एक शिल्लक वाटतं की आपण परिवारासोबत न राहणे त्याच्यानंतर आपण एकटे राहणे ह्या गोष्टीचं भरपूर काही स्वतःवर म्हणजे स्वतः असं भरपूर स्वतःशी लढण्यासारखं दुश्मनाशी लढण्यात काही एक कुठल्या प्रकारचा फोन असो त्याला दुश्मनासोबत लढण्यासाठी काहीच नाही पण ज्या स्वतःच्या आंतरिक गोष्टी त्याच्यासाठी लढायला आणि घरापासून दूर राहणे आणि सुट्टीसारख्या काय सुट्टी किंवा आपण अशा ठिकाणी असतो त्याला खरं बदलून देऊ शकतो आपण अशा परिस्थितीत राहतो तिथे सर्वांना सुट्टी पाहिजे आणि अशा ठिकाणी जर जेव्हा आपण तेव्हा सर्वांना सुट्टीचा प्रॉब्लेम होतो जरी काही संकट आले तर ते आपण काय त्याचं सोल्युशन काढू शकत कारण की आपल्याला तिथे माहीत होतं की मला त्याचं सोल्युशन अशा भरपूर गोष्टी आहेत की आपण त्या गोष्टी म्हणजे फक्त मानसिकरित्या आपण त्याचे करू शकतो एक वेळेस आपल्याला ते सोल्युशन बरोबर जेव्हा आम्ही अशा ठिकाणी जेव्हा कार्यरत होतो तेव्हा रोज एवढं त्रासदायक पण त्या गोष्टी आज जर बघितल्या किंवा त्या क्षणाला सुद्धा त्या गोष्टी आपण मातृभूमीसाठी जर या गोष्टी करतो आपण म्हणजे जहनमध्ये म्हणतो की आपल्या ज्या आपण पूर्ण शहरात जर ज्या गोष्टी आपल्याला आहेत तर आपल्याला ह्या गोष्टी काहीच चालू खरतर जेवण एक काय जी एक कल्पना आहे मानसिकरित्या कल्पना परिश्रम आहे तर खरतर जेवण नाही तेव्हा तुम्ही जेव्हा सीमेवर जॉईनिंग झाला तेव्हा लहानपणापासून ज्या आईने जन्म दिले आई वडील यांची तर तुम्हाला असं ध्यान तर येत असेल ना कुठलं कोणी मोदीमध्ये काय आईवडिलांचं झालं एक पण ते कसं असे भरपूर सगळे असतात त्यावेळेस माणूस स्वतः एकट्यापासून स्वतःच्या तो हक्कच आपण ह्या प्रसंगात
तरी पण आपण त्या प्रसंगाला घरी जातो. अशा प्रसंगाला आपल्याला भरपूर म्हणजे असं वाटतं की एकांतात जेव्हा आपण सायलेंटमध्ये बसतो स्वतःला म्हणजे रोज देऊ शकत होतो स्वतःला आपण भरपूर त्याग करतो. खरं ज्याकडे बोलतो मी चांगली प्रतिक्रिया दिली. केबी न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके, पिंपळगाव, खंडाळा.